कृष्णा हरे कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे हरे जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बडवा तो हा माधव बडवा साजनी तो हा विठ्ठल बडवा तो हा माधव बडवा कृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बडवा तो हा माधव बडवा
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरे देवनीरा तुझी हर गळा काठी पितांबर आवडे निरंतर हिची धार सुंदर ध्यान उभे विटेवरी कुंडले तळपती शवनी कंठी तो शुभमणी विराजित तुळसी हार गळा काठी पितांबर आवडे निरंतर हिची धारणा मकर कुंडले तळपती शवनी
आवडे निरंतर हेची झाड आवडे निरंतर हेची झाड हेची झाड हेची झाड तुळसी हार विठोबार कुमाये
नामधरा कंठी विठोबा सार विचार करा उठा उठी सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची दयाच्या चिंतने निसेल संकट दयाच्या चिंतने निसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू कल्पोनिया कुडी वाची स्मरे राम कल्पोनिया कुडी वाची स्मरे राम हरि हाची नेम अहरनिशी दयाच्या चिंतने निसेल संकट दयाच्या चिंतने निसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू सावने कोटी कुडीचे पुनीत सावने कोटी कुडीचे पुनीत भावे गाता गीत विठोबा दयाच्या चिंतने निसेल संकट सोपान काका पुढे म्हणतील त्यांना साथ श्री हरिभक्ती परायण गायन विशारद मोतीर बुवा ही करतील सारा सर विचार करा उठा उठी सारा सारा विचार करा उठा उठी सारा विचार करा उठा उठी सारा विचार करा उठा उठी नामधरा कंठे विठोबाचे नामधरा कंठे विठोबाचे दयाच्या चिंतने संकट
दयाचा चिंताने निर्सेर संकट तरा
सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, तुका म्हणे कुटी कुडी ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कडा कुसरी काहीच नेने, बोलितो वचनी अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कार मुनी आता विठ्ठला विठ्ठला काडी दोन आहे का नाही, त्याच्यापेक्षा थोडा उंच पाहिजे मला, थोडा उंच, काडी दोन पेक्षा थोडा उंच पाहिजे, नाही. नामधरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. नावलगाव या गावामध्ये हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये गुरुवर्य ब्रह्मभू श्री संत मोतीराम महाराज, श्री संत मारुतराव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे 16वे वर्ष आहे. आजचा आपला हा सप्ताहाचा पहिला दिवस आहे. त्या निमित्ताने, सप्ताहाच्या निमित्ताने श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज बोकारे यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात. आणि ही सगळी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं या ठिकाणी दिली. आमचे सोपान महाराज आहेत, कैलास महाराज आहेत, उद्धव बुवा आहेत, नाही का, शिवराज बुवा आहेत, मोतीराम महाराज आहेत, आणखी राहुल महाराज आहेत. आणि ही सगळी महाराज मंडळी. आणि जे आम्हाला
इथपर्यंत घेऊन आले ते आमचे गोपीनाथराव आहेत, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष. आपण सगळेजण आहात, तुमचे मेहुणे आहेत ना, तुमच्यामुळे हे निवडून आले त्यावेळेला. रामकृष्ण हे त्यांनी सांगितलं मला. अर्थात आपला हा अत्यंत उत्तम असा उत्सव चालू आहे आणि आज आणखी महत्त्वाचा दिवस आहे. आज तीळ संक्रांतीचा दिवस आहे. तीळ संक्रांती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे हा जो सण आहे हा सण तसा महिलांचा सण आहे, नाही का? का तुमचा आहे? महिलांचा सण आहे. तुमचा कोणचा आहे मग? अरे हा तीळ संक्रांती सण महिलाचा आहे, तुमचा सण कोणचा आहे? पोळा आहे ना. पोळा कोणाचा सण आहे? अरे हा सण महिलाचा आहे, पोळा हा सण कोणाचा आहे म्हटलं? म्हणजे कोणाचा? बैलाचा म्हणजे कोणाचा सुद्धा? तुम्ही माझ्या जवळ उभी असल्यामुळे त्याला विचारलं असतं ना मी. तीळ संक्रांती सण आहे की नाही आजचा? हा कोणाचा सण आहे? महिलांचा. तुमचा सण कोणचा आहे? पोळा आहे ना, पोळा. सांगायला काय लाजू नका. आहे ते सांगायला काय हरकत आहे? ते सांगायला काय हरकत आहे? पोळा कोणाचा सण आहे? पोळा. अरे आपला म्हणजे कोणाचा? बैलाचा. हा असं म्हणाला काय. आज खरं म्हणजे आजचा दुसरा तिसरा दिवस असता तर मी देवतिडी आला हा मग घेतला असता. या ठिकाणी आजची ही आपल्या उत्सवाची सुरुवात आहे. मला असं वाटतं की तुम्हाला हा उत्सव 16 वर्षापासून तुम्ही चालवता यासाठी तर धन्यवाद द्यावेच लागतील. पण त्याहीपेक्षा मला मनापासून धन्यवाद तुम्हाला द्यावे लागतील की इतकं सुंदर मंदिर तुम्ही या ठिकाणी उभारले. ही अशी जी मंदिरं बांधल्या जात आहेत ना सोपान महाराज, ती फक्त सिमेंट मातीने बांधल्या जात नाही. सिमेंट मातीने बांधल्या जात नाहीत. सिमेंटही लागते, मातीही लागते, नाही का, पाणीही लागते. आणि ते जर सुंदर बनवायचं असेल तर त्याच्यात मन सुद्धा ओतावं लागतं लक्षात. आणि मग अत्यंत मन ओतून, अत्यंत जीव ओतून तुम्ही खऱ्या अर्थाने या मंदिराची उभारणी केली. का असते पहा, ज्या काही गोष्टी आपल्या पिशवीमध्ये ठेवलेल्या असतात ना त्या गोष्टी कधीतरी निघत असतात, बरोबर आहे का नाही? तुम्ही जर बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये तुमच्या पिशवीमध्ये ज्या गोष्टी ठेवल्या त्या निघतात का नाही? नंतर घरी आल्यावर काढतात का नाही? अगोदर ठेवलेल्या वस्तू नंतर निघत असतात, पण त्या निघत असतात मात्र नक्की. निघत असतात मात्र नक्की. काही वस्तू आईवडील ठेवत असतात, काही वस्तू संत ठेवत असतात. मला असं वाटतं की आईवडिलांनी ठेवलेल्या ज्या वस्तू असतात त्या बऱ्याचशा स्वार्थी असतात, पण साधू संतांनी ठेवलेल्या ज्या वस्तू असतात त्या पारमार्थिक असतात. आई वडिलांना जर एखादी वस्तू तुम्हाला ठेवायला सांगितली तर ते तुम्हाला बँकेचं पुस्तक ठेवतील. त्यात हे बाबू हे बँकेचं पुस्तक आहे, हा 7/12 आहे, नाही का, ही शेती तुझी आहे, असंच ठेवतील ना. पण साधू संत ज्या वेळेला तुमच्या पिशवीमध्ये वस्तू ठेवतील ना ते 7/12 ठेवणार नाहीत, ते बँक बॅलन्स ठेवणार नाहीत, तुमची जमीन किती आहे याच्या पावत्या ठेवणार नाहीत, तर ते हे ठेवतील की ज्या वस्तूमुळे तुम्ही चांगलं मंदिर बांधू शकाल. मोतीराम महाराजांनी, सद्गुरू मोतीराम महाराजांनी आणि मारुतराव महाराजांनी ठेवलेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू नक्कीच कधीतरी निघून त्याचा परिणाम आपल्याला दिसल्याशिवाय राहत नसतो. आणि म्हणून तुम्ही अत्यंत चांगलं सुंदर मंदिर या ठिकाणी उभारलं, यासाठी सुद्धा मी आपल्या सगळ्यांना अत्यंत मनापासून धन्यवाद देईन. सज्जनानो, विषय कसा आहे पहा, काही गोष्टी अशा आहेत, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे, पण मला असं वाटतं की माणसाने झेपली तेच गोष्ट करायला पाहिजे. जी गोष्ट आपल्याला झेपणार नाही ती करू नये, बरोबर आहे की नाही माझं? असं म्हणतात, प्रस्ताव सदृशम वाक्यम प्रभाव सदृशम यज्ञम आत्मशक्ती समम कोपम यो जानाति स पंडिता. पंडित कशाला म्हणतात? प्रस्ताव सदृशम वाक्यम. जसा प्रस्ताव असेल त्या पद्धतीने जो बोलत असतो तो पंडित.
आणि ज्या पद्धतीचा प्रस्ताव असेल त्या पद्धतीने जो बोलत असतो तो वक्ता. आता समजा तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं ठरलं तर कसं सांगितलं पाहिजे, कसं सांगितलं पाहिजे. महाराज बुवा मग तिथून निघाले. मग पन्हाळ गडाला वेढा पडलेला होता. 42,000 सैन्याचा वेढा होता. महाराजांजवळ काय फक्त 7,000 सैन्य होतं. मग महाराजांनी बाजीप्रभूवर सगळी जबाबदारी दिली. बाजीप्रभूने 2 पालख्या तयार केल्या. मग काय 10 वाजता दरवाजा उघडला. मग महाराज असं सांगितलं पाहिजे, असं सांगितलं पाहिजे. काय बोलतोय मी? मग कसं सांगितलं. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस. रात्री 10 वाजता वाजले होते. बाजीप्रभूवर सगळी जबाबदारी महाराजांनी दिली होती. बाजीप्रभूने 600 मावळे आपल्या सोबत घेतले. 2 पालख्या तयार केल्या होत्या. एका पालखीमध्ये महाराज बसले होते. एक पालखी रिकामी पाठीमागून चालत होती. रात्री 10 वाजता दरवाजा उघडला. मावळे बाहेर पडले. एक एक पाऊल पुढे चालत होते. वेळा जवळ येत होता. वेळामध्ये मावळ्यांचं पाऊल पडलं होतं. वरून धो धो पाऊस पडत होता. तरी सुद्धा मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. कारण महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती. विशालगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावळ्यांची होती. असं सांगितलं पाहिजे ना. आणि सुदामाचं चरित्र कसं सांगितलं पाहिजे. सुदामजी तिथून निघाले असं सांगितलं पाहिजे. अंदर ते निघाले पोहे घेऊन निघाले असं सांगितलं पाहिजे. सुदामजीचं चरित्र सांगत असताना ते वक्त्याने कसं सांगितलं पाहिजे तो वक्ता आहे. छत्रपतीचं चरित्र सांगत असताना ते कसं सांगितलं पाहिजे तो वक्ता आहे. प्रस्ताव सदृशम वाक्यम. प्रस्ताव असेल त्या पद्धतीने वाक्य असतील ना तो पंडित आहे. प्रभाव सदृशम यज्ञम. जेवढा प्रभाव असेल तेवढाच प्रयत्न करणारी जी माणसं आहेत ना ती माणसं आपल्या जीवनामध्ये सफल होतात. लक्षात ठेवा. प्रभावाशिवाय जास्त जर प्रयत्न झाले तर ते प्रयत्न प्रभावापेक्षा जास्त झालेले प्रयत्न महाराज माणसाच्या पदरामध्ये सफलता नाहीत टाकतात. जेवढा प्रभाव असेल तेवढे प्रयत्न केले पाहिजे. जेवढी शक्ती असेल तेवढे कष्ट केले पाहिजे. शक्तीपेक्षा जर जास्त कष्ट झाले तर मला असं वाटतंय की ते कष्ट आपल्याला मारक ठरत असतात. काय झालं. एक चिकट बाप होता. चिकट. तुमच्याकडे चिकट समजतो. चिकट चिकट म्हणजे काय तुम्ही सांगत जावा. मला इकडची भाषा माहित नाही. चिकट म्हणजे काय. कंजूस. कंजूस. कंजूस म्हणजे मक्खीचूस. एखादी माशी उडत उडत यावी ते त्याच्या ताटातल्या तुपामध्ये पडावी. माशी माशी त्याने ते चोकून चोकून तिच्याकडून सवाईने तूप वसूल करून घ्यावं असा चिकट होता. त्याने त्याच्या मुलाला एक चप्पल घेतली होती. महाराज त्याचं राहणं असं वर होतं माडीवर. त्या मुलाला सांगितलं होतं हे लक्षात ठेव आपल्याला वर राहायचं आहे. हे तुला नवीन चप्पल घेतलेली का मूर्खा. महागाची चप्पल आहे. हे जास्त घासली नाही पाहिजे. काय करायचं वर चढताना एक पायरी मधात सोडायची. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा. लक्षात आलं ना. एक पायरी मधात सोडून द्यायची. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा म्हणजे चप्पल जास्त घासणार नाही. ते बापाच्याही पुढचं होतं. तर चिकट बापाचंच होतं. त्याने एक नाही सोडली पायरी. त्याने 2 पायऱ्या मधात सोडल्या. 2 पायऱ्या मधात सोडल्यानंतर बापाला ते समजलं. बापाने बोलावलं आणि ठोकलं महाराज. एका माणसाने विचारलं रामभाऊ इतकं मारताय तुम्ही पोराला. इतकं मारत असतात काय चूक केली असेल एवढ्याशा लहान मुलाने. एवढी मोठी चूक करू शकते का हा पोरगा की तुम्ही जितकं त्याला मारताय. मारताय म्हणजे मूर्ख आहे लेकाचा. नवी चप्पल घेतली म्हटले मी याला. या मूर्खाला सांगितलं होतं की एक पायरी सोडून काय चांगलं झालं म्हणे. चड्डी फाटली ना. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. चप्पल घासाची वाचली. प्रभावापेक्षा जास्त प्रयत्न घातक ठरतात. विठाला माणसाच्या जीवनामध्ये क्रोध असावा. प्रभाव सदृशम वाक्यम
आत्मशक्ती समम कोपम. क्रोध असावा माणसाच्या जीवनामध्ये, पण जेवढी शक्ती असेल ना तेवढाच असावा. शक्तीपेक्षा जास्त असलेला क्रोध सुद्धा घातक ठरतो महाराज. आणि म्हणून हे जसं प्रपंचामध्ये आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्याकडून होण्यासारख्या नसतील ती साधना पारमार्थिक असली तरी करायची नाही. लक्षात आलं ना? जी साधना आपल्याकडून होण्यासारखी नसेल ती साधना पारमार्थिक असली तरी करायची नाही. वारी कधी करायची माहिती आहे का? 80 वर्षाच्या नंतर पंढरपूरची पायी वारी करायची. असं म्हणतात, याव स्वस्तमिदम कलेवर गृहम यावंच दूरे जरा, यावत इंद्रिय शक्ती अप्रतिहतः यावत क्षयोना आयुषा, आत्मश्रेयशी तावतेव विदुषा, कार्ये प्रयत्नो महान न कूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्यना गृहे. याव स्वस्तमिदम, जोपर्यंत तुमचं स्वास्थ्य चांगलं आहे, कलेवर गृहम चांगलं आहे, यावंच दूरे जरा अजून म्हातारपण दूर आहे, यावत इंद्रिय शक्ती अप्रतिहता इंद्रियातली पाटवी शक्ती अजून चांगली आहे, यावत क्षयोना आयुष्या तुमच्या आयुष्याचा अजून क्षय झाला नाही, आत्मश्रेयशी तावत तोपर्यंत माणसाने झेपेल ती साधना करायची आणि आत्मकल्याण करून घ्यायचं. आत्मश्रेयशी तावतेव विदुषा. विदुषा म्हणजे विद्वान, विदुषा म्हणजे हुशार, विदुषा म्हणजे जाणकार माणूस आहे तो. हे सगळं दूर असताना आत्मकल्याणाचा विचार करतो. म्हातारपण दूर असताना आत्मकल्याणाचा विचार करतो. जरा दूर असताना आत्मकल्याणाचा विचार करतो. जोपर्यंत आपल्या इंद्रियामध्ये पाटव्य शक्ती आहे तोपर्यंत आत्मकल्याणाचा विचार करतो. जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत आत्मकल्याणाचा विचार करतो. महाराज, तो माणूस सुज्ञ आहे. असं सुंदर उदाहरण दिलंय. नंतर त्यांनी असं मस्त उदाहरण दिलंय. हे गुरु सरका बस रे, सरळ बस ना. सरका म्हणजे सरळ बसा. सरळ बसा. सरका आमच्याकडे म्हणतात सरका बस, सरळ बस. विदर्भातली भाषा. तुमच्याकडे वीर आग लागल्यानंतर पाणी लागते ना रे. आग विझवायला कशाने आग विझवतात तुमच्याकडे? रॉकेलने. अरे एखाद्या घराला जर आग लागली तर ते विझवतात कशाने? रॉकेलने ना, पाण्याने. पाण्यासाठी काय खोदली पाहिजे? विहीर खोदली पाहिजे. आणि कधी खोदली पाहिजे? घराला आग लागल्यानंतर खोदली पाहिजे. बरोबर आहे ना? अरे तुम्हाला काही उत्तर देता येतात का नाही? घराला आग लागल्यानंतर विहीर खोदली पाहिजे ना? हो म्हणते तू. सज्जनानो, एक गोष्ट लक्षात ठेवा. घराला आग लागल्यानंतर जो माणूस विहीर खोदत असेल तो जसा मूर्ख आहे, तसं सगळं संपल्यानंतर जो माणूस सावध होत असेल तो सुद्धा मूर्ख आहे. जवळ सकळ सिद्ध आहे नवन
ठेवले पहा, तुम्ही अत्यंत सुज्ञ श्रोते आहात. माणसाची जेवढी शक्ती असेल तेवढा माणसाने प्रयत्न केला पाहिजे, हा एक विषय ठेवला. तो प्रयत्न जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करू शकता तोपर्यंत केला पाहिजे. तुमची इंद्रिय शक्ती निघून गेल्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते काम होणार नाही. बरोबर आहे की नाही माझं? हे काही शास्त्र आहे का? हे तर आपल्या व्यवहारातलं आहे. तसं तुम्हाला सांगतो आता. भगवत भक्तीमध्ये सुद्धा भगवंताची साधना करत असताना सुद्धा तुम्हाला झेपेल ती साधना केली पाहिजे. न झेपणारी साधना ही भगवत प्राप्तीची साधना असली तरी नाही केली पाहिजे. तुमचं काय मत आहे? भगवत प्राप्तीची साधना तुम्हाला झेपण्यासारखी नसेल ना तर केलीच नाही पाहिजे. लक्षात ठेवा, त्याच्यात दिवस व्यर्थ जातील तुमचे, व्यर्थ जातील. हो, व्यर्थ जातील तुमचे दिवस. ज्ञान ही साधना आहे, ज्ञान ही साधना आहे. शब्द ज्ञान का असेना पण शब्द ज्ञानही महत्वाचं आहे. अपरोक्षासाठी अगोदर परोक्षही महत्वाचं आहे. पण ते शिकण्यासाठी महाराज त्याला योग्य कालाची गरज आहे. त्याला खऱ्या अर्थाने वयाची गरज आहे, नाही का? त्याला शब्दज्ञान का असेना, शब्दज्ञानासाठी सुद्धा एका विशिष्ट वयाची गरज आहे. तुम्हाला सांगा, समजा मी एखाद्या वेळेला चोपदार जे म्हणतो तुम्ही ते म्हणून दाखवायचं पाठीमागे. आई ऊन रुंगलूक एवोंग हैव छय वरटलन यमंगननम जबय गडद जबगडदश. हा, मेळ खात नाही. मी कसं काय म्हटलं? त्याचं कारण असं आहे, हे लहानपणी शिकलं पाहिजे, हे लहानपणी केलं पाहिजे. हे 12 वर्षापासून तर किमान 22व्या वर्षापर्यंत सगळं शिकून पूर्ण झालं पाहिजे तर जमेल. मग तुमचं आता वय झालं ना, मग संस्कृत तुम्हाला झेपत नाही ना, संस्कृत तुम्ही शिकू शकत नाही ना, मग संस्कृत शिकण्याच्या भानगडीत पडता कशाला? बरोबर आहे का माझं? आहे बा, संस्कृत शिकल्याशिवाय गीता समजत नाही, संस्कृत शिकल्याशिवाय वेदांतात प्रवेश होत नाही, संस्कृत शिकल्याशिवाय न्याय समजत नाही. संस्कृत हा आपला पाया आहे. पहिले संस्कृत पक्का असलं पाहिजे, नंतर पुढे माणसाचा प्रवेश होत असतो. पण ते संस्कृत शिकण्यासाठी शिकलंच पाहिजे. पण ते कधी शिकलं पाहिजे? ते ज्या वेळेला तुम्हाला झेपत असेल त्यावेळेला शिकलं पाहिजे. आता जर तुम्ही करत असाल तर शंकराचार्य म्हणतात की तुम्ही मूर्खात. 70 नंतर जर तुम्ही संस्कृत शिकण्याच्या भानगडीत पडत असाल तर आचार्य म्हणतात तुम्ही मूर्खात. मग तुम्ही आता या वयात काय केलं पाहिजे? या वयात तुम्ही संस्कृत नाही शिकलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? आचार्य म्हणतात अंगंगलितं फलितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं वृद्धोयाति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं मूढमते. अरे प्राप्ते सन्निहिते मरणे. गौऱ्या वाट पाहताय. प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती. डुकरई करणे. डुकरई करणे हा धातू आहे. तुमच्या गौऱ्या जर स्मशानामध्ये वाट पाहत असतील तर तुम्ही संस्कृत शिकण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. तुमच्या लक्षात येते ना मी काय बोलतोय ते? म्हणून परमात्म प्राप्तीची साधना आहे, पण झेपण्यासारखी नसेल तर भानगडीत पडू नका. त्यातली पहिली साधना आहे ज्ञान साधना. ज्ञानाची साधना करत असताना ज्ञानाचा अनुभव येण्यासाठी तुम्ही जर साधना करत असाल तर ती साधना टिकण्यासाठी तुम्हाला वैराग्याची गरज आहे. वैराग्या वाचोनी कही ज्ञानाशी तगण्याची नाही. वैराग्याशिवाय ज्ञान कसं तगेल दादा? वैराग्य बोलायला जरी सोपं वाटलं तरी वैराग्याने वागायला फार कठीण आहे बरं. नव्हे वैराग्य सोपारे
मज बोलता न वाटे खरे. किती कठीण आहे माऊली सांगतात. अजगराची उष्टी करणं जसं कठीण आहे, एखाद्या बिळामध्ये जर वाघ राहत असेल तर त्यामध्ये आप म्हणून जाणं जसं कठीण आहे, लोहरसाच्या कढईमध्ये आप म्हणून उडी टाकणं जशी कठीण आहे, तसं वैराग्य वैराग्य म्हणायला जरी सोपं असलं तरी वागायला मात्र कठीण आहे. विठाला विठाला असं म्हणतायत ना. डोंगर दुरून साजरे असतात, दुरून डोंगर साजरा. आत गेल्यानंतर भयंकर असतात. माणसाने डोंगर दुरूनच पाहायला पाहिजे महाराज. युद्धाच्या गप्पा सुद्धा फक्त ऐकल्या पाहिजेत. युद्ध करणं फार कठीण आहे. युद्धाच्या गप्पा करणं सोपे आहेत, युद्ध करणं फार कठीण आहे. सांगत असतात दृष्टांत बरं का. एक माणूस आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा. मला सांगत जावं तुम्ही फटाफट. अशी तलवार फिरवायचा कोणापुढे? चुलीजवळ. तुम्ही फटाफट सांगत जा म्हणजे वेळ जात नाही माझा. एक माणूस आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा कोणापुढे? हा मग असं सांगा ना फटकन. कशी फिरवायचं ते फिरून दाखवा. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस आहे समजा. एक माणूस, अरे थंडीचे दिवस आहे जरा हसलं म्हणजे गरम येईल आपल्याला. एक माणूस अशी तलवार फिरवायचा. हे बघ अशी फिरवली पाहिजे, अशी ढाल धरली पाहिजे, असा भाला फेकला पाहिजे, असा गोळा टाकला पाहिजे. ती म्हणायची माझ्या नाकापुढे कशाला, तिकडे मरा ना. तो म्हटला तिकडे गेलो तर 25 मारले, तिकडे गेलो तर 35 मारले. मला चांगलं माहीत आहे म्हणे तुमचा प्रताप. तुम्ही आता मस्त जेवण करा आणि विश्रांती करा. अपमान हो, रोज अपमान. नाही गोपीनाथ भाऊ, रोज अपमान कसा काय सहन करेल माणूस रोजचा अपमान? बरोबर आहे ना. गेला ना एक दिवस तो तलवार घेऊन गेला आणि माणसाचे हात तोडून आणले पठ्ठ्याने. माणसाचे पाहताय काय? माणसाचे हात तोडून आणले. माणसाचे, महिलांसाठी सांगतो. 20 माणसाचे 40 हात तोडले त्याने. डोक्यावर घेतला गठ्ठा, रक्त सगळं पाजरत होतं. घरी आला, आपल्या सौभाग्यवतीच्या समोर तो गठ्ठा टाकला आणि म्हटले कोणाचे आहेत हात? ते म्हणे माणसाचे आहेत. म्हणत होती ना माहीत आहे, पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. सौभाग्यवतीने विचारलं, पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणल्यापेक्षा पठ्ठ्याने माणसाचे मुंडकेच का तोडून आणले नाही? पठ्ठ्या म्हटला मुंडके अगोदरच कोणीतरी तोडून दिले होते म्हणून तर हात आणले. झुंजायाच्या गोष्टी ऐकता चांगले असले आतमध्ये कठीण असतात. युद्धाच्या झुंजायच्या गोष्टी ऐकताना जरी बऱ्या वाटत असल्या तर प्रत्यक्ष युद्ध करणं फार कठीण असते. बाणशस्त्र साहोनी गोडी मग शुराठा उंचस्तडी. तसं दादा वैराग्याच्या गप्पा मारणं जरी सोप्या असल्या तरी प्रत्यक्ष वैराग्य
ज्यावेळेला वागण्याची पाळी येते ना त्यावेळेला ते कठीण असते. जोवरी रे तोवरी जंबूक करी गर्जना तव त्या पंचानना देखील नाही पाप. आपला आपण विचारा महाराज, वैराग्याच्या गोष्टी तोपर्यंतच असतात की जोपर्यंत एखादा विषय आपल्या समोर येत नाही. विषय समोर आला ना आपलं वैराग्य निघून जाते. एक राजा होते. राजाचा प्रभाव असा होता की ते बिरबलला म्हणायचे, लेका बिरबल, हे बघ मी जे जेवण करतोय ना, आमच्या घरी 2 मांजरी आहेत. मांजरी माझ्या ताटाच्या बाजूने अशा दोन्ही बसतात. तुम्ही ऐकताय ना, अशा बसतात. त्यांच्या डोक्यावर महाराज दिवे ठेवल्या जातात. मांजरीच्या डोक्यावर दिवे, पण त्या दिव्याच्या प्रकाशात राजाचं जेवण. हो मांजर, हो. आणि तिच्या डोक्यावर दिवे तेलाचे, आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये राजाचं जेवण. बिरबल बघ काय प्रभाव आहे आपला. मांजरा सुद्धा ऐकतात आपला. मांजरा तशा ऐकत नाहीत कोणाचं. राम म्हणजे ह्या मांजरा म्हणतो मी. आणि म्हणून बघ मांजरा सुद्धा ऐकतात आपलं. दिवे हालू देत नाहीत जेवण होईपर्यंत. बिरबल म्हटलं थांबा उद्या बघू. बिरबल उद्या आला. आल्यानंतर त्याने एक पिंजरा घरात ठेवला होता. कशासाठी? उंदराईसाठी. त्यातला एक उंदीर खिशात आणला आणि बरोबर राजाचं जेवण चालू होतं. तिथून तो उंदीर सोडला. उंदीर जसा पाहला तशा मांजरा दोन्हीही उंदराच्या पाठीमागे पळाल्या. जोवरी रे तोवरी वैराग्याच्या गोष्टी. जोपर्यंत एखादा विषय तुमच्या समोर येत नाही ना तोपर्यंत तुमच्या गप्पा असतात महाराज. विषय समोर आल्यानंतर त्या विषयाचा त्याग करण्याची ज्याची ताकद असेल तो खरा वीर आहे. तो खरा वीर आहे. विराग सहाती असं म्हणताय. विराग सहाती तो खरा वीर आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून वाघीण दूध द्यायला तयार आहे, पण त्याच्यासाठी जशी सोन्याच्या पात्र्याची गरज आहे तसं ज्ञान आपल्याला मुक्त करायला तयार आहे, पण त्याच्यासाठी वैराग्याची गरज आहे. वैराग्य हा विषय फार कठीण असतो महाराज. तुम्हाला सहज सांगून जाईल की ज्या वेळेला लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागते, माहीत आहे आपल्याला सगळ्यांना. इंद्रजिताचा बाण लागल्यानंतर लखनजीला रामप्रभूच्या मांडीवर त्या ठिकाणी ठेवल्या जातं. त्याच्या छातीमध्ये बाण लागलेला आहे. सगळे वानर बाजूनं बसलेले आहेत. रामप्रभू त्या सगळ्या वानराला असं म्हणतायत, हे नलनील, हे जामवंत, हे बिभीषण, हे हनुम्या, लक्षात ठेवाले का माझ्या लक्ष्मणाला उद्या जर कशाने काही झालं ना, उद्या तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही. रामाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. कशासाठी जिवंत राहू मी? वनवास मला होता, माझ्या भावाने तो स्वीकारला. अरे 14 वर्ष झोपला नाही, 14 वर्ष काही खाल्लं नाही, न झोपण्याची प्रतिज्ञा करून निघाला होता. खरा वनवास तर लक्ष्मणानं भोगला. त्या ठिकाणी माझ्या भावाला जर कशाने काही झालं, मी जर एकटाच अयोध्येमध्ये परत गेलो, माझ्या सुमित्रा मातेने जर मला विचारलं, काय रे राघव, माझा लक्ष्मण कुठे आहे, मी तिला काय सांगू? जिने आपल्या पोटचा गोळा माझ्यासोबत पाठवला तिला देण्यासाठी माझं उत्तर काय? लक्ष्मण जर नसेल तर मला अयोध्येत जाता येणार नाही, तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही. काय सुंदर बंधुप्रेम आहे महाराज हे, की ज्या बंधुप्रेमाची आज प्रत्येक घराला गरज आहे. प्रत्येक घराला गरज आहे. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, शक्या सीता समानारी मर्त्य लोके विचिन्मता न लक्ष्मणो समोभ्रा. शक्य आहे, शक्य आहे मला अयोध्येसारखं राज्य मिळेल, शक्य आहे मला सीतेसारखी बायको मिळेल, पण अशक्य आहे मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी भेटणार नाही. मला जर माझा लक्ष्मण भेटत नसेल तर काय करायची ती अयोध्या, काय करायची ती सीता? मला अयोध्याही नको, मला सीताही नको, मला फक्त माझा लक्ष्मण पाहिजे. खरं सांगा, असं बंधुप्रेम ज्याच्या घरामध्ये असेल त्याच्या घरामध्ये रामायणच असेल ना महाराज.
रामायणच असतं. जो भाऊ भावावर इतकं प्रेम करत असेल त्याच्या घरामध्ये रामायणच असेल ना महाराज. अरे रामायणातही भांडण आहे, महाभारतातही भांडण आहे, पण महाभारतातलं भांडण वाटा पाहिजे म्हणून आहे, रामायणातलं भांडण वाटा पाहिजे नाही म्हणून आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, रामप्रभूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 तारखेला आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने तो अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आपल्याला फक्त कलशाची दिंडी काढावी लागते. त्या मंदिरासाठी हजारो लोक शहीद झाले महाराज, हजारो लोक शहीद झाले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने रामप्रभूच्या बाजूने लक्ष्मण जी आहेत, रामप्रभूच्या बाजूने सीता आहे. पण सीतेचं स्थान डाव्या बाजूला आहे, लक्ष्मणाचं स्थान उजव्या बाजूला आहे. बरोबर आहे ना. बाईचं स्थान घरामध्ये असावं, पण कोण्या बाजूने असावं? डाव्या बाजूने असावं. आणि भावालाही घरामध्ये स्थान असावं, पण कोण्या बाजूने असावं? उजव्या बाजूने असावं. बघा बा तुम्ही कसं काय करताय मला माहित नाही. आज के एक इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया, कैसी ये मनजूस खड़ी है, भाइयों में जंग छड़ी है, कहीं पे खून कहीं पर ज्वाला, जाने क्या है होने वाला, सबका माथा आज झुका है, आजादी का जुलूस रुका है, चारों ओर दगा ही दगा है, हर चुरे पर खून लगा है, आज दुखी है जनता सारी, रोते हैं लाखों नर नारी, रोते हैं आंगन गलियारे, रोते आज मोहल्ले सारे, रोती सलमा रोती है सीता, रोते है कुरान वो गीता, आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है, डस लिया सारे देश को जहरी नागों ने, घर को लगाई आग घर के चिरागों ने. ज्या घरामध्ये समन्वय नसेल, जा लेको, तुमचं घर किती श्रीमंत असलं तरी समाधान नाही भेटणार तुम्हाला. ज्या घरामध्ये समन्वय असेल, किती गरीब असू द्या लेको, तुमचं समाधान कोणी नेणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून रामायणाची जी गरज आहे ना, ती रामायणासाठी नाही, आपल्यासाठी आहे. आता पुढे ऐका. हनुमानजीला ज्या वेळेला पाठवल्या जाते, सूर्य उदय होण्याच्या अगोदर परत येण्याची त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन हनुमंतराय निघतात. काल नेहमीसारखे मधात भेटणाऱ्या राक्षसांचा निपात करून पुढे जात आहेत. आणि ज्या वेळेला औषध जर चुकीची गेली ना, अनर्थ घडण्याची शक्यता आहे. म्हणून माझे हनुमानजी तो पर्वत उचलतात. पर्वत उचलून आकाश मार्गाने जात असताना भरतजीला असं वाटतंय, अयोध्येवरून जात असताना माझ्या दादाच्या दिशेने हे संकट चाललं की काय. भरतजी खालून बाण मारतात. हनुमानजीला खाली यावं लागतं. मूर्छा गेल्यानंतर हनुमानजीला विचारलं जातं, आपण कोण आहात? हनुमानजी आपला परिचय देतात, दादांनो. आणि परिचय दिल्यानंतर भरतजी त्या ठिकाणी रडायला लागतात. भरतजी म्हणतात, कोण तो इंद्रजित की ज्याने माझ्या भावाला बाण मारलाय, माझ्या लक्ष्मणाला बाण मारलाय त्याने? कोण तो इंद्रजित? मालकाची आज्ञा नाही रे, नाहीतर याच ठिकाणी येऊन मी त्याचा समाचार घेतल्याशिवाय राहिलो नसतो. कोण तो इंद्रजित? राग आला, रडत होते. काय म्हटले महाराज रडता रडता? माझे भरतजी म्हटले, काही जर वांज राहिली असती तर आज माझ्या लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागली नसती. हो, काही जर वांज राहिली असती तर आज माझ्या लक्ष्मणाला इंद्रजिताची शक्ती लागली नसती. रडत होते, सगळी अयोध्या रडत होती.
अयोध्येतले वृक्ष आणि पक्षी सुद्धा रडत होते. सज्जनानो, हनुमानजीने ज्या वेळेला हे सगळं पाहिलं ना, त्यावेळेला माझ्या हनुमंतरायाचे नेत्रसुद्धा ढिले झाले. ओठ थरथरत होते ते प्रेम पाहून. हनुमानजी तर आले, वल्ली घेऊन आले. द्या, ठेवून द्या, ठेवून द्या भाऊ, ठेवून द्या त्याला, ठेवून द्या. विठाला विठाला विठाला. सोपान महाराज औषधी दिली, गुण आला आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाने रामप्रभूचा हात पकडला. एका उंच शिळीवर बसवलं आणि बसवून हनुमंतराय पुढे उभे राहिले. हनुमंतरायाने थरथरत्या ओठाने विचारलं, रामप्रभूला, बोलो भगवान, वनवासी कोण आहे? कोण आहे वनवासी? वनवासी कोण आहे? असं म्हटल्यानंतर रामप्रभू म्हटले, वनवासी तर मैं हूं ना भरत. नहीं भगवान, आप झूठ बोल रहे हो, आप वनवासी नहीं है, आप वनवासी नहीं है प्रभु. मैंने तो आज सच्चा वनवासी देखा है. आपका वनवास तो वनवास में वनवास है, लेकिन मेरे भरत भैया का वनवास तो राज्य में वनवास है. वनवासामध्ये जो वनवासी असेल तो वनवासी नाही, राज्यामध्ये जो वनवासी असेल तो खरा वनवासी आहे. याला वैराग्य म्हणतात. विठाला विठाला अरे वैराग्य सोपारे के खरे जपण्यासारखं आपल्याला हे वैराग्याच्या गोष्टी नाही ना. पण ज्ञानाच्या भानगडीत पडता कशाला? सोडून देऊ आपण त्याला. चला पुढे जाऊ. पुढे आपण आता कर्माचा विचार करू. कर्मसुद्धा मोक्षाचं साधन आहे. परंपरेने कर्म मोक्षाचं साधन आहे. विहित कर्म मोक्षाचं साधन आहे. विहित कर्म जर तुम्ही करत असाल तर मोक्षाचं साधन आहे. पण कर्म सूक्ष्म आहे महाराज. कर्म काय असं ढोबळ नाही, लक्षात ठेवा. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. महाराज म्हणतात, काय झालं पहा, एका ब्राह्मण बुवाला पूजेसाठी बोलावलं. बाईनं त्या दिवशी घर सारवण्यासाठी काढलं होतं. अर्ध घर सारवणं झालं होतं. 9 वाजता ब्राह्मण बुवा आले. यजमान तोपर्यंत झोपलेलेच होते. यजमानाला बाईने कान धरून उठवलं. कान धरून उठवलं म्हटलं यजमानाला. यजमान न्हाणून काढला. यजमान ब्राह्मण बुवाच्या समोर बसवला आणि ब्राह्मण बुवाने आता मंत्र म्हणायला सुरुवात केली. ब्राह्मण बुवाने मंत्र म्हणता म्हणताय म्हटलंय की आता डोळ्याला पाणी लावा. कोणाच्या डोळ्याला पाणी लावायचं हे यजमानाला माहीत नसल्यामुळे यजमानाने ब्राह्मणाच्या डोळ्याला पाणी लावलं. अरे बाबा, माझ्या डोळ्याला नाही. सज्जनानो, दृष्टांत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मला असं वाटते की त्या ठिकाणी पूजा करत असताना साधी पूजा जर आपल्याला जमत नसेल तर कर्माचा विचार कसा जमेल? महाराजांनी सांगितलंय, कर्मानि धर्म आचरिले दया लागी, आचरिले दया लागी. कर्मानि धर्म आचरिले दया लागी, आचरिले दया लागी. कर्मानि धर्म आचरिले दया लागी, आचरिले
साधक सिनले साधन साधिता अभागी साधक सिनले साधन साधिता भागी तुझे नाम विठोबा आवडते मज आवडते मज गोड तुझे नाम विठोबा आवडते मज आवडते मज तुझे नाम विठोबा आवडते मज आवडते मज तुझे नाम विठोबा आवडते मज आवडते कर्म धर्म नव्हती सांग पुण्य अंग पतन पुण्य अंग पतन पुण्य अंग पतन धर्म धर्म नवती साहे पुढे अंग पतन पुढे अंग पतन पुढे अंग पतन आपल्या लक्षात आलं असेल की मी कशासाठी ही प्रस्तावना आपल्या पुढे मांडतो. कर्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. योगाचा विचार जर आपण केला तर योगासाठी आपला जो युक्त काल नाही. कसा काय योग करणार तुम्ही? चला तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा. तुम्हाला जर योगासाठी तयारी करायची असेल तर मी सांगतो ते उद्यापासून तुम्ही करा. तुम्ही अमर होसाल, लक्षात ठेवा. काहीच करायचं नाही. हे जीभ आहे ना अशी बाहेर ओढायची. ही जीभ आहे ना अशी बाहेर ओढायची. किती दिवस? 12 वर्ष. त्याचा खालचा जो भाग आहे ना तो केसा इतका कापायचा. त्याला छेदन क्रिया म्हणतात, याला दोहन क्रिया म्हणतात. मग काय करायचं बघा, ती जीभ अशी 1.5 फूट बाहेर येते म्हणे. मग टाच लावून बसायचं. ते नाश्ता करून नाही, तसंच 12 वर्ष. आणि मग ती जीभ अशी आडवी लावायची. इथं आपल्या सापाच्या आकाराची एक कुंडलिनी आहे. मग ती जागृत होते. ती अशी रक्तरेत खात 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 वर जाते, मानेजवळ येते. मानेजवळ अनाहत नावाचा ध्वनी होतो. त्या ठिकाणी योगी बरेचसे खलास होतात. मग तिथून ती कुंडलिनी वर जाते. वर गेल्यानंतर इथं महाराज, इथं आपल्या अमृत कुप्पी आहे. तुम्हाला करायचं आहे बरं, तुम्ही चांगलं ऐका आहे. इथं आपल्या अमृत कुप्पी आहे. त्या अमृत कुप्पीला तिचा स्पर्श होतो त्या कुंडलिनीचा. मग ती अमृत कुप्पी सांडते. सांडल्यानंतर सगळ्या शरीरामध्ये अमृत पडते. मग अमृत पडल्यानंतर माणूस अमर होतो. आज नको, उद्यापासून चालू करा. हां, उद्यापासून करायचं ना. मी सांगितलं हे सगळं उद्यापासून. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. दूध पिडन कुंडलिनी कलिमल जल भंग. भूत पीडन कुंडलिनी कलिमल जल भंग. ऊर्ध्ववायुचा शीर्ष तोडूनी करी हो न भंग. ऊर्ध्ववायुचा शीर्ष तोडूनी करी हो न भंग. ब्रह्मरंध्री मिसळे परिमुमुक्षु दंग. ब्रह्मरंध्रे मिसळे परिमुमुक्षु दंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. 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 योग ही साधना भगवत प्राप्तीचीच आहे, पण झपते का? करायची नाही. यज्ञ ही साधना सुद्धा प्राप्तीचीच आहे, पण चांगला देश आहे का तुमच्याकडे?
तुमची अशी एखादी पंचकृषी आहे का की ज्या पंचकृषीमध्ये गोवंशाची हत्या होत नाही? आहे का अशी एखादी तरी? या अहिंसावादी देशामध्ये अशी एकही पंचकृषी नाही की ज्या पंचकृषीमध्ये गायीची हत्या होत नाही. महाराज, मंदिरामध्ये जातो आपण शिवजीच्या, त्या ठिकाणी नंदीचं दर्शन घेतो आपण, तो नंदी गायीचाच आहे, पण गाय मात्र निर्दयीपणाने या देशामध्ये मारल्या जाते, अजूनही मारल्या जाते. हे आपलं दुर्भाग्य आहे, लक्षात ठेवा. हिंदूंच्या देशामध्ये हिंदूची देवता कापल्या जाते. हा कलंक कधी मिटेल मला माहीत नाही, पण हा कलंक मिटल्याशिवाय तर रामराज्य काही येणार नाही. हा कलंक आहे. कत्तल खाने में जब लाया जाता है 3-4 दिन भूखा रखा जाता है, जंजीरों से उसे लटकाया जाता है, गरम पानी उस पे डाला जाता है, पत्ता नहीं जिंदा काहे रखा जाता है, और जिंदा रखे चमड़ा पर निकाला जाता है. कितनी क्रूरता से मौत पाती गौमा, संकट में आज है हमारी गौमा. एक लक्षात ठेवा. आणि म्हणून असा देश नाही आपल्याजवळ, यज्ञ होणार नाही, वैराग्य नाही आपल्याजवळ, ज्ञानाचा उपयोग होणार नाही, ज्ञानाचा उपयोग होणार नाही, विधिनिषेध समजत नाही आपल्याला, कर्माचा उपयोग होणार नाही. बरोबर आहे. युक्त काल नाही आपल्याकडे, म्हणून योगाचा उपयोग होणार नाही. पहिल्यानेच बोललो होतो मी तुमच्याशी की भगवत प्राप्तीची साधना आहे, पण झपण्यासारखी नसेल तर करू नका. अरे मग हे करू नका, ते करू नका, ते करू नका. अरे काय करावं हे तर सांगा. महाराज म्हणतात, नाम धरा कंठे विठोबा दे, नाम धरा कंठे विठोबा दे, नाम धरा विठोबा दे, नाम धरा देवाने आपल्याला साधना सांगितली. म्हातारे असला तरी तुम्ही हे करू शकता. तुम्ही पायी पंढरपूरला नाही जाऊ शकणार, पण ठाईचं बैसोनी तुम्ही नामचिंतन करू शकता. मी खरं सांगू का, परमार्थामध्ये सवलती आहेत महाराज, प्रपंचामध्ये सवलतच नाही. प्रपंचात एकदा झालं ना मग सवलत नाही. तुमची इच्छा असली तरी मग सवलत नाही, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना. हो, प्रपंचामध्ये वयाची गरज आहे, देशाची गरज आहे. परमार्थ करण्यासाठी तुम्ही कोण्याही कालामध्ये परमार्थ करू शकता. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. आता मला तिन्ही चोपदार उद्या कोल्हापूरला पाठवायचे आहेत. कोल्हापूरला जाता का? हां, कशाला? माझ्यासोबत नाही, तुम्हाला सगळ्यांना बदाम पिस्ता वगैरे देतो आम्ही. पैलवान व्हायचं आहे तुम्हाला, जमल का? आता कुठलं जमल? पैलवान होण्यासाठी एक विशिष्ट वय आहे, त्याला वयाची गरज आहे, नाही का? अनेक साधनेसाठी वयाची गरज आहे, पण मला असं वाटते नामचिंतनासाठी तुम्हाला वयाची गरज नाही. कोण्याही वेळेला तुम्ही घेऊ शकता. बघा, तुम्ही आणखी जरा विचार करा. म्हातारपणी माझ्या गुडघ्यातली शक्ती जाते, भाऊ, कानातली शक्ती जाते, डोळ्यातली शक्ती जाते महाराज म्हातारपणात, पण तोंडातली शक्ती जात नाही. वाढते वाढते. फार बोलतात म्हातारी माणसं. कोणी बोलायला नसलं मनानच बोलतात. हो, घरात बघा तुम्ही म्हाताऱ्या त्या सासवा किती बोलतायत, त्या फार बोलतात.
कंटाळा येते तरी सुद्धा बोलत राहतात। सगळ्या शरीरातली शक्ती गेल्यानंतर जर मुखातली शक्ती जात नसेल तर ती दुसऱ्याची निंदा करण्यासाठी शिल्लक राहत नाही, ते फक्त नामचिंतनासाठी शिल्लक राहते। नामधरा कंठी विठोबाचे, विठ्ठलाचं नाव तुम्ही घेऊ शकता, त्याच्यासाठी कोण्याही कालाची गरज नाही। काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती, सर्व कार्य करिता हरी कार्य करिता हरि बोला, कार्य करता हरि बोला। आणि म्हणून महाराजांनी आपल्याला सांगितलं, आलोढ्य सर्व शास्त्राने विचारश्च पुनः पुन्हा इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणस्तदा। आणि म्हणून सगळ्या शास्त्रांनी आपल्याला हे सांगितलं की बाबा रे, म्हातारपणी दुसरी काही साधना करू नका, किंवा जन्मभर कौमारे आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानिह, लहानपणापासून तुम्ही भगवत चिंतन करू शकता, म्हातार होईपर्यंत तुम्ही करू शकता। ही कलियुगातली प्रधान साधना आहे। म्हणून महाराजांनी सांगितलं, याचा तुम्ही विचार करा। विचार करून कोणची गोष्ट झेपणारी नसेल तर त्याचा स्वीकार करू नका। नामधरा कंठी विठोबाची, प्रभूचं नाव तुम्ही कंठामध्ये धारण करा। सज्जनानो, महाराजांना साधना तर महाराजांनी सांगितली, पण त्याचं फल काय? काय फल आहे त्याचं? साधना ऐकली आम्ही, साधना सांगितली तुम्ही, पण फलाशिवाय तर कोणी प्रवृत्त होणार नाही ना। महाराज त्याचं फल सांगतायत अभंगाच्या, तयाच्या चिंतने निर्जला संकट, तयाच्या चिंतने निर्जला संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जला संकट, तयाच्या चिंतने निर्जला संकट, तयाच्या चिंतने त्याच्या चिंतनाने तुमच्या जीवनामध्ये येणारे संकट निरसन होतील। कशावरून? अरे बाबा, तुमच्यावर कोणते संकट येणार आहेत तुम्हाला माहीत आहे का? माहीत आहे का? आपल्याला जर संकट माहीत नसतील
तर निवारण ज्यावेळेला होतात ना ते सुद्धा आपल्या अनुभवामध्ये येत नाही. आपल्यावर कोणते संकट येतात ते माहीतच नसते ना. पण नामचिंतनाने मात्र संकट निरसन झाल्याशिवाय राहत नाही. अखंड नामचिंतन करणाऱ्या माणसाला काय प्राप्त होणार नाही महाराज. म्हणून नामचिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून नामचिंतन तुमच्या जीवनामध्ये एखादं संकट आल्यानंतरही तुम्हाला धीर मिळावा असं वाटत असेल तरीसुद्धा नामचिंतन महत्त्वाचं आहे. नाही तर धीर भेटत नाही. एखादं दुःख जर प्रारब्धाने आपल्या पदरात पडलं ना तर ते दुःख इतकं अतीव असते महाराज की त्याच्यातून धीर कसा धरणार, त्याच्यातून उभं कसं राहणार. म्हणून बऱ्याचदा पारमार्थिक माणसाच्या घरावर आलेली संकटं, त्यांच्या जीवनात आलेली संकटं आणि ती पारमार्थिक माणसं आणखी उभे राहतात ना, याचं कारण जर काय असेल तर त्यांच्या जीवनातला परमार्थ असतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी भगवंताचं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून महाराज बरं का तुम्हाला सांगतो, म्हणून महाराजांचा आग्रह आहे. काय आग्रह आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. जन्मोनी या कुळे वाचे जन्मोनी या कुळे वाचे स्मरी राम. जन्मोनी या कुळे वाचे स्मरी राम. जन्मोनी या कुळे जन्मोनी या कुळे वाचे स्मरी राम. 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 हरिहाची नेम हरणी दयाच्या चिंतने निर्भला दयाच्या चिंतने निर्भला हरिहाची नेम हरणी हरिहाची नेम हरणी दयाच्या चिंतने देहामध्ये आला असाल ना, उद्धाराची अपेक्षा जर देवाला तुमच्याकडून असेल, तुमच्या उद्धाराची, आणि खऱ्या अर्थाने हा जन्म जर उद्धारासाठी असेल, भगवत चिंतनासाठी असेल, भगवत प्राप्तीसाठी असेल, तर या कुडीमध्ये आल्यानंतर तुम्ही प्रभूचं नाव घेतलं पाहिजे. जन्मोनिया कुडी वाची स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. काय असते पहा, काही लोकांना पारमार्थिक फळाची अपेक्षा असते बरं का, काही लोकांना प्रापंचिक फळाची अपेक्षा असते. किंवा पारमार्थिक फळ तर भेटणारच आहे, पण यातलं प्रापंचिक फळ काय? प्रापंचिक फळ तर काहीतरी सांगितलं पाहिजे ना. तेच सांगतायत महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने कोटी कुळयती पुनिता. तुका मने कोटी तुका मने कोटी कुळयती पुनिता. तुका मने कोटी
गीत विठोबाचे विठोबा कुळाची पवित्रता ही भगवत चिंतनाने गाता गीत एक नामचिंतन करणारा आपल्या कुळामध्ये जन्माला होण्यासाठी सुद्धा भाग्य लागते लक्षात घ्या. अरे नामचिंतन करणारा प्रल्हाद हा राक्षसाच्या कुळामध्ये आलाय रे. राक्षसाच्या कुळामध्ये जन्म आहे प्रल्हादाचा. त्याच्या बापाचा उद्धार त्याच्या नामचिंतनाने झाला. भगवंताने विचारलंय प्रल्हादा काय देऊ मी तुला? तेव्हा मला काही नको, नाही माग. प्रल्हाद म्हटला होता की मला मागण्याची इच्छा होऊ देऊ नको, हेच मला दे. आणखी काय देऊ? माझे बाप आहे, शेवटी माझे वडील आहेत, ते माझ्या वडिलाचा उद्धार झाला पाहिजे. अरे पापी आहे म्हटले, असू दे, पापी असला तरी माझा बाप आहे, त्याचा उद्धार झाला पाहिजे. अरे प्रल्हादा, त्याचा उद्धार करण्यासाठी मी कशाला? तुझ्या नामचिंतनानेच तुझ्या बापाचा उद्धार झालाय. राक्षस कुळाचा उद्धार जर नामचिंतनाने होत असेल माझ्या दादांनो, तर साठीच्या पुढे निघालेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे, दिवसाला 25,000 तरी नामचिंतन झालं पाहिजे. करता काय दुसरं? राम 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 राम. तुम्ही कामामध्ये काम म्हणत असला ना तरी सुद्धा 25,000 होईल. आणि म्हणून भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत भावे गाता भावे गाता गीत भावे गाता गीत भावे गाता गीत विठोबाचे 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 आहे. 16 वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. चहावाल्याने मला खुणावलं की महाराज आता बस झालं, चहा तयार झाला, त्याच्यामुळे थांबवलं मला. हो ना, ते म्हटले बाबा बाबा थंडी दिसत नाही का तुला? चहा इकडे उकळ्या मारतो, तू तिकडे कीर्तन करतो. आणि म्हणून आजची थंडी जरा आहे, एकदम गारवा वाढलाय. आता जर आज लांबवलं तर उद्या तुमची उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता नाही. तुम्ही पारमार्थिक गावातले आहात. 16 वर्षापासून हा
अखंड हरिनाम सप्ताह आपण चालवता यासाठी मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आपलं गाव श्री संत मोतीराम महाराज श्री संत मारोतराव महाराजांचं कृपांकित गाव आहे. या ठिकाणी मोतीराम महाराज आलेले आहे. तुम्ही पाहिले असतील, पाहिलेले आहेत मोतीराम महाराज, पाहिले असतील. हो बघा, दुसऱ्याच्या हातचं खात नव्हते, असे रोडगे करायचे महाराज म्हणे. मांडे करायचे, मांडे रोडगे असं काहीतरी, आमच्याकडे त्याला रोडगे म्हणतात. काय त्याग होता नाही का. आणि म्हणून पायाला जी पट्टी होती ना, ती पट्टी किळ्याला बाहेर काढण्यासाठी नाही, किळ्याचं संरक्षण करण्यासाठी. आणि म्हणून अशा अर्थाने यांची कृपांकित आपण आहात. हा परमार्थ चालला पाहिजे माझ्या दादांनी. परमार्थाचा उपयोग फक्त परमार्थासाठीच होतो असं नाही, आपल्या प्रपंचासाठी सुद्धा होतो. लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत आहे तुम्ही किती देता रे परमार्थासाठी, किती देता तुम्ही सप्त्यासाठी, किती देता तुम्ही सप्त्यासाठी. तुम्ही विचार करा. एखादा माणूस जर तुमच्या घरामध्ये पुड्या खाणारा असेल, पुडी एखादा माणूस म्हणतोय मी, एखादा माणूस जर तुमच्या घरामध्ये पुड्या खाणारा असेल ना, त्याच्या वर्षाचा हिशोब करा. मग तुमच्या लक्षात येईल की आपण सप्त्याला किती वर्गणी देतो म्हणून. वर्षाचा हिशोब करा त्याचा जरा. बरोबर आहे ना. एक पुडी केवढ्याला भेटते? असं सगळे भाव कसे काय माहीत आहेत तुम्हाला? दुकानदार होते पहिल्या. म्हणजे ते माणिकचंदची पुडी केवढ्याला भेटते? केवढ्याला भेटते रे पोरो? 20 रुपयाला ना. हां किती किती केवढ्याला? 15-20 रुपयाला एक पुडी. एका दिवशी किती पुड्या खातात पोरं? 2च धरा तुम्ही, 50 रुपयाच्या धरा. बघा महिन्याचे किती होतात नाही का. 10 महिन्याचे किती होतात? 15,000. 12 महिन्याच्या किती होतात? 18,000. तुमची वर्गणी किती सप्त्यासाठी? 3,000. सांगा बुवा काय देतात देवासाठी तुम्ही? नाही बा आम्ही वर्गणी देतो, आम्ही पट्टी दिली ना, मग असं करा, आमचं तर नावही नाही आहे, तर सगळ्याच्या खाली आहे. अरे बाबा, तुझा पोरगा त्याच्यापेक्षा जास्त पुड्या खातो. काय देतो दादा आपण देवासाठी? काय देतो आपण देवासाठी? अरे या संतांनी आपलं संबंध जीवन दिलं या संप्रदायासाठी. संबंध जीवन दिलेले का? जीव देणं सोपं आहे, जीवन देणं कठीण आहे. मारोतराव महाराजांनी आणि मोतीराम महाराजांनी आपलं संबंध जीवन या परमार्थासाठी जर दिलं असेल, तर आपण सुद्धा हा परमार्थ जगवण्यासाठी दिलं पाहिजे. आणि तुम्ही तो जगवताय म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय हरे हरे विठाल जय जय विठाल. हरे